नमस्कार, मी मंदार खंडसे. आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटे काढणाऱ्या महागाईच्या भस्मासुरामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे. यातच यंदा पर्जन्यमान कमी असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे. त्यामुळे महागाईत आणखीनच भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बेभरोशाचा पावसाचा रिमोट आपल्या हातात नसल्यानं अपुऱ्या पावसामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम काही टाळता येणार नाही आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईला तोंड देताना सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे. त्यात यंदासुद्धा मान्सूनचं प्रमाण समाधानकारक नसेल तर मात्र महागाईमध्ये आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आज मंत्रिगटाची बैठक बोलावलेली आहे. ती बैठक अजूनही सुरू आहे. नवीन सरकार आहे. नवीन सरकारला अनेक गोष्टींमध्ये आता काम सुरू करायचं आहे. सगळ्यात त्यांना प्राथमिकता जी असणार आहे ती महागाई कमी करण्याची, आणि ही महागाई कशी कमी होणार हाच सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कारण अर्थकारणाची घडी बसवणं आणि त्याबरोबरीनं त्याच वेळेला महागाईचा जो चटका आहे तो कमी करणं, हे सगळी आव्हानं मोदी सरकारसमोर आहेत. आणि जे सरकार येताना त्यांनी जी आश्वासनं दिली होती सगळ्यांना महागाईच्या संदर्भात, वाढत्या महागाईच्या संदर्भात खूप मोठी आंदोलनं केली होती भाजपनी, त्याच्या पार्श्वभूमीवर आता नेमकं ते काय करतात हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच निमित्ताने आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पुण्याहून चंद्रशेखर नेने आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत आणि अर्थतज्ञसुद्धा आहेत. रवी श्रीवास्तव आपल्यासोबत आहेत, नेते आहेत आपचे, आणि राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. केशव उपाध्याय आपल्यासोबत असणार आहेत, भाजपचे प्रवक्ते. थोड्याच वेळात ते येतील. आणि ॲग्रोवन हे जे आमचं सकाळ माध्यम समूहाचं अगदी आगळं वेगळं आणि नावाजलं गेलेलं जे दैनिक आहे, शेतीविषयक कृषीविषयक दैनिक आहे, त्याचे संपादक आदिनाथ चव्हाण आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. आपण या सगळ्यांशी चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत नेमकं महागाईचं स्वरूप आता काय आणि ते कमी होण्याची कितपत शक्यता आहे. पहिला प्रश्न चंद्रशेखर नेने तुम्हाला विचारायचा आहे. कशा प्रकारे आत्ताचं गेल्या काही काळात, गेल्या 1.5 महिन्यामध्ये वाढलेली जी महागाई आहे त्याचं स्पष्टीकरण, त्याच्या संदर्भातली एकूण रणनीती, ते कमी करण्यासाठीचं काम हे मोदी कसे करतील असं तुम्हाला वाटतंय? गेल्या 1.5 महिन्यातच नुसतं नव्हे तर गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की महागाईचा आलेख हा वरतीच येत आहे. आता याचं एक कारण असं आहे की अनेक वर्ष आधीचं सरकार खूप जास्ती प्रमाणावरती धान्य खरेदी करत होतं आणि धान्याचा महागाईचा मुख्य म्हणजे फूड आयटम्सवरती, सामान्य माणसावरती महागाईचा खूप मोठा परिणाम होतो. तर जास्त प्रमाणात धान्य खरेदी केल्यामुळे त्या लोकांना प्रॉब्लेम असा होता की हे सगळं धान्य खुल्या बाजारात उपलब्ध होत नव्हतं. सरकारी गोदामात ते धान्य असायचं आणि आपल्याला माहिती आहे की सरकारी गोदामात बरेचदा नीट देखरेख न केल्यामुळे यातलं काही धान्य खराबसुद्धा व्हायचं. पण खुल्या बाजारात धान्य कमी झाल्यामुळे नॅचरली महागाई वाढायची. तसंच धान्याच्या निर्यातीला ओपन परमिशन्स बऱ्याच वेळेला देण्यात आल्या, त्यामुळे देशात धान्याचा तुटवडा करण्यात आला. पण फायद्याची गोष्ट अशी की हे सगळं धान्य जे खुल्या बाजारातनं कलेक्ट केलं होतं सरकारने, ते सगळं सरकारच्या गोदामात आत्ता आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की विद्यमान सरकारने तो सगळा धान्यसाठा ताबडतोब खुला केला पाहिजे आणि धान्याचे भाव एका अफोर्डेबल पातळीवर आणणं अत्यावश्यक आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता की आपण नक्की मी येतो तुमच्याकडे. तुम्ही एक जो मुद्दा म्हणतात की धान्य खरेदीसाठी सुद्धा खर्च होतो आणि त्या अर्थाने तो धान्यसाठा खुला केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आदिनाथ चव्हाण, नेमकं तुम्हाला हे जे नेने आता म्हटले ते पटतंय का? कारण धान्यसाठा खुला केल्यामुळे काय होणार आहे, धान्यसाठा जो सरकार जमवत असतो त्याच्यामागची जी काही भूमिका असेल आणि त्याबरोबर शेतकऱ्यांकडनं घेतलेला जो काही धान्याचा जो साठा असतो तो घेणं किती आवश्यक आहे सरकारने, की तेही खुलं केलं पाहिजे, तेही धोरण खुलं केलं पाहिजे, काय तुमचं म्हणणं आहे? मला असं वाटतं की असं थेटपणे आपल्याला म्हणता येणार नाही. कारण आता महागाईचा जर विचार केला तर मुख्यत्वे भाज्या किंवा कांदा हे विषय पुढे येतात मुख्यत्वे. आणि दुसरं जे कडधान्यांचा विषय आहे की कसं असं एक चक्र असतं की भाज्या जर कमी झाल्या तर लोक कडधान्यांकडे वळतात. कडधान्य त्या खाण्याचा प्रयत्न होतो लोकांकडून, आणि मग भाज्या कमी झाल्या असतात त्या काळामध्ये. तर हे मुख्यत्वे असं चक्र आहे. आणि कडधान्याचं आपल्याकडचं उत्पादन मुळातच कमी आहे भारतामध्ये. ते वाढीसाठी सरकारचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत. तर ते तसं थेट लिंक करता येईल असं मला वाटत नाही आहे. आणि सरकारकडे जो साठा असतो तो सरकार गरजेनुसार
खुलंसुद्धा करत असतं. म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली आहे त्याच्यातून असेल किंवा अन्य माध्यमातून सरकार ते मार्केटमध्ये सुद्धा आणत असतं. एक जो तुम्हाला पुन्हा एकदा आदिनाथ चव्हाण विचारायचा आहे प्रश्न तो म्हणजे आता कांद्याचा प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला माध्यमं सगळी प्रसारमाध्यमं आम्ही देत असतो की कांद्याच्या किमती वाढल्या. एक प्रकारचं ते निदर्शक असल्यासारखं आपण सातत्यानं ही बातमी देत असतो. पण शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्या निमित्तानं काही फायदा होतो आणि मग अशा प्रकारे जर फायदा होणार असेल शेतकऱ्यांचा तर मग शेतकऱ्यांचा फायदा होणार का? मग तिथनं जे किरकोळ स्वरूपामध्ये खरेदी करणारा जो ग्राहक असतो त्याचा सुद्धा त्याच्यामधला तोटा, या सगळ्याचं गणित या महागाईशी जोडलं गेलेलं आहे का? हां, ते तसं आहे आणि मला असं वाटतं की कांदा हा गरज नसताना, माझं व्यक्तिगत मत आहे की कांदा हा गरज नसताना खूप सेन्सिटिव्ह विषय केला गेला. दिल्लीच्या एका इलेक्शनमध्ये तो अनुभव आला सरकारला, माध्यमांनीच ते चित्र रंगवलं होतं असं मला वाटतंय. आणि कांद्याचं एक अर्थशास्त्र जर आपण बघायला गेलो, कुटुंबाच्या अंगाने आपण विचार करूयात. एका कुटुंबाला महिन्याला 3 किंवा 4 किलो कांदा लागतो असं आपण गृहीत धरू, लागतो तेवढा. तर साधारण 5 रुपयानं कांदा महाग झाला तर माझं मासिक बजेट किती वाढेल? 20 रुपयानं माझं मासिक बजेट वाढेल. म्हणजे याचा अर्थ मला खूप आहे हे डोळ्यात पाणी आलं किंवा असं झालं असं म्हणण्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. जी कांद्याच्या बाबतीतली गोष्ट आहे ती साखरेच्या बाबतीत आहे. साखर समजा 5 रुपयांनी महाग झाली, साखर कुटुंबाला 4 किंवा 5 किलो लागते. तर साखर जर 5 रुपयानं महाग झाली तर त्याचे साधारण किती बजेटमध्ये माझ्या वाढ होते? महिन्याच्या बजेटमध्ये 20 ते 25 रुपये वाढ होते. आजचं जर एकूण राहणीमान आणि उंचावलेलं जीवनमान लक्षात घेतलं तर साखरेची 20-25 रुपये भाव वाढ आणि कांद्याची 20-25 रुपये भाव वाढ म्हणजे महिन्याचे 50 रुपये वाढले. तर त्याच्यामुळे खूप आकाश कोसळत आहे असं मला व्यक्तिशः नाही वाटत. तर मला वाटतं की चुकीच्या अंगाने हे सगळी मांडणी केली जाते. अच्छा, मी परत तुम्हालाच विचारतो कारण हे आपण अधिक सखोल सगळी चर्चा करणार आहोत. तुम्ही म्हणजे थोडक्यात अन्नधान्य असेल किंवा भाजीपाला किंवा अशा प्रकारचे जे काही जिन्नस असतील त्या जिन्नसांची किमती वाढल्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही आहे का की महागाई तोच एक निर्देशांक आहे महागाईचा, की महागाईच्या आणखीन काही वेगळी लक्षणं आहेत असं तुम्हाला वाटतं? आपण महागाईचा विचार करताना फक्त आपण एक लक्षात घेतो की फक्त शेतीमाल त्याच्याशी जास्त जोडला जातो. मग ते साखर असेल, वेगळे तेलं असतील किंवा कडधान्य असतील, भाज्या असतील, टोमॅटो असेल, कांदा असेल, हे फक्त ह्याचा जास्त फोकस होतो. बाकीच्या गोष्टी जर महागल्या तर एवढा गजब होत नाही. उदाहरणार्थ डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, गॅस वाढला किंवा बाकीच्या आपण ज्या नित्य गोष्टी वापरतो आहोत, म्हणजे गेल्या आपण 15 वर्षात जर विचार केला तर राहणीमान एवढ्या वेगाने बदललंय. आणि आपण जर 15-20 वर्षांपूर्वी लोकांकडे मोटरसायकली नव्हत्या, सायकलनं लोक कामावर जायचे. आता मोटरसायकली आल्या. मोटरसायकलचा खर्च जो आहे महिन्याचा तो साधारण 1,000 रुपये पेट्रोलला लोक वापरतात मोटरसायकलला. आणि बाकीच्या गोष्टी अनेक वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये केबल TV सारखा विषय आहे, त्याचे पैसे वाढले. मोबाईल घरोघरी आले, 3-4 मोबाईल घरी आहेत प्रत्येकाच्या, ते 500-1000 रुपये त्याचे वाढले. मुलांना आता इंग्लिश मिडियमच्या शाळांना घालावं असं लोकांना वाटतंय. चांगली गोष्ट आहे की आपण एक आर्थिक स्तर आपला उंचावतो आहे, जीवनमान उंचावतो आहे. तर हे जे खर्च वाढलेत ते कुटुंबाचा जो खर्च आहे तो हा जो साधारण खर्च आहे प्रत्येक कुटुंबाचा साधारण 3 ते 4,000 रुपये 5,000 रुपयेपर्यंत हा खर्च कुटुंबाच्या परिस्थितीनुसार वाढलेला आहे. तर हा खर्च सगळ्यांना करायचा आहे, याच्यावर कुठली कपात कोणाला नको आहे. मग कपात कुठं हवी आहे? तर मग भाज्या मला स्वस्त पाहिजेत, मला मेथीची पिंडी 5 रुपयालाच पाहिजे, ती 10 रुपये होता कामा नये. कांदा मला 15 रुपयानंच मिळाला पाहिजे. ही जी मानसिकता आहे मला असं वाटतं की ही मानसिकता आपण आता बदलायला पाहिजे. कारण अनेक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर महिन्याचा कुटुंबाचा जो खर्च असतो अन्नधान्यावरचा तो साधारण 3 ते 4,000 रुपये महिन्याचा खर्च असतो अन्नधान्याचा. आणि त्याच्यापेक्षा समजा एखाद्या कुटुंबाचा 10,000 मासिक प्राप्ती आहे, त्यातले 3,000 रुपये अन्नधान्याचा खर्च किंवा पोटा पाण्यासाठी जे आपण खातो त्याचा खर्च तो तेवढा आहे. नक्की. आणि उरलेले 7,000 जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी बसवायच्या असतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अन्नधान्य आम्हाला स्वस्तात कायमच मिळालं पाहिजे. तुमचा एक हा खूप वेगळा तुमचा दृष्टिकोन आहे आणि खरंच विचार करण्यासारखा दृष्टिकोन आहे की केवळ जे जीवनावश्यक भाज्या असतील किंवा अन्नधान्य असेल त्याचीच किंमत वाढली याचा अर्थ महागाई झाली असं नाही असं तुम्ही म्हणताय. इतर काही त्याच्यातले अधिक महत्त्वाचे मुद्दे आहेत. रवी श्रीवास्तव, जी आता महागाई वाढलेली आहे तुम्हाला असं वाटतं की भाजपला ही महागाई रोखणं कठीण जाईल येणाऱ्या काळामध्ये, कारण त्यांनी हा महागाईचा मुद्दा समोर ठेवूनच निवडणुकांना सामोरे गेलेले होते?
मंदार जी, मैं अभी इसमें तो टिप्पणी करना अच्छा नहीं होगा, क्योंकि पिछली सरकार 10 साल रही और इस सरकार का तो अभी अभी कार्यकाल शुरू ही हुआ है। बट एक स्थिति अगर आप देखें कि पिछले 10 साल में कुछ एक चीज़ें अगर आप उठा के देखें जो रेगुलर कंजम्पशन की हैं, रोज़ इस्तेमाल में आती हैं, गेहूँ, दाल, चावल, प्याज का, आलू, इसके आलू के दाम 2 गुने से भी ज़्यादा बढ़ चुके हैं। प्याज के दाम पिछले 10 सालों में 5 गुने से भी ज्यादा बढ़ चुके हैं। मेरी एक स्थिति जो है, जो अभी अभी आपने खुद भी कहा था कि क्या इस दाम के बढ़ने का फायदा उस खेतीकार को हो रहा है क्या, जो इसको उगाता है, जो इसको बाजार में बेचता है? नहीं। यही एक स्थिति है। मैं आपसे पहले भी शायद इस बात पे चर्चा में कह चुका हूं कि जो प्याज 7 रुपए किलो जिसका भाव एक काश्तकार को नासिक में मिलता है, वो मुंबई के मॉल में आकर के 35 रुपए कैसे हो जाता है, इस बात का जवाब किसी सरकार ने आज तक नहीं दिया। जो मिडिल मैन है वो 28 रुपए 1 किलो के ऊपर कैसे खाता है, क्योंकि उसके ऊपर खर्चा कितना है, आधा 50 पैसे का भी 1 किलो पे खर्चा नहीं आता। कितना खर्चा है, कितना मुनाफा है और कौन लोग इसको खा रहे हैं? मेरा ये कहना है कि जो सप्लाई लाइन है उसके अंदर सीरियस प्रॉब्लम है और जो खेतीहर है वो भी मर रहा है और ग्राहक है वो भी मर रहा है। तो इन दोनों स्थितियों के लिए सरकार पूरी तरह से जिम्मेदार है। सबसे पहला तो ये जो रोल एपीएमसी है, एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीज हैं, ये पूरी की पूरी पॉलिटिसाइज्ड है और ये सिर्फ सट्टेबाजी और स्पेकुलेशन करती हैं और बाजार के अंदर दामों को बिला वजह लोगों में होर्डिंग करते हैं और दाम बढ़ाए जाते हैं। होर्डिंग बहुत बड़ा अपराध है, जो मुनाफाखोरी है, इसके लोगों को सजा मिलनी चाहिए और इसको ऊपर सरकार को काबू लाना चाहिए। दूसरी एक चीज जो ये है कि एक पूरा जो प्रोडक्ट की शॉर्टेज और प्लस कहां पर ज्यादा है कहां पर कम है, इसका एक नेशनल ग्रिड बनना चाहिए। करने को तो ये काम जो एमसीएक्स जो कमोडिटी स्टॉक एक्सचेंज है वो बड़े आराम से कर सकता था, क्योंकि उसके पास पूरी सांख्यिकी पूरे देश की मौजूद है, मगर वो इसको करने के बजाय वहां पर भी सिर्फ स्पेकुलेशन करके सट्टेबाजी होती है दलहन के दामों की और तमाम प्रोड्यूस की। ये चीज रुकनी चाहिए और इस पे ही सरकार को ध्यान देने की जरूरत है कि सप्लाई लाइन को चुस्त करे। जो अभी परसों प्रधानमंत्री मोदी जी कह रहे थे, पता नहीं वो कितना व्यवहारिक अमल में ला पाएंगे, वो बोले कि टमाटर के ऊपर मार्बल को लुढ़ाई के अंदर प्रेफरेंस मिलती है। तो वो रेलवे का नियम है, रेलवे फर्स्ट कम फर्स्ट सर्व को देती है, जो माल पहले आता है वो माल पहले बेचती है। वहां पर कुछ अच्छे दिमाग लगा करके लोगों में सेंसिटिविटी पैदा करके कि भाई किस चीज का प्रोडक्ट का कहां पर शॉर्टेज है, कहां पर एक्सेस है, उसको कैसे लाइन अप किया जाए, ये सारी प्रक्रिया अगर अपनाई जाएगी ठीक तो आहे. म्हणजे देश में म्हणजे महंगाई तुमचं नहीं तुमचं बढ़ेगी। ही प्रक्रिया कोण आणणार हाही त्या दृष्टीनेचा खरा प्रश्न आहे आणि नेमकं जे लोकाभिमुख नियंत्रण हवं ते कसं आणायचं आणि ते जर सरकारी यंत्रणेकडे गेलं तर पुन्हा त्याच्यातनं काही गोष्टी घडतील का, हे त्याच्या मागचे प्रश्न आहेत.